थंडीच्या दिवसामध्ये दुपारी काहीतरी खाऊशी वाटलं होतं, तर आज मी बनवले आहे पापड साल्सा। नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या रेसिपीसाठी मी 10 ते 12 उडदाचे पापड घेतले आहे आणि ते अशा प्रकारे कात्रीने त्रिकोणी कट करून घेत आहे। तर हे मी पापड थोडा वेळ साईडला ठेवत आहे। त्यानंतर आता आपल्याला 2 टोमॅटो घ्यायचे आहे मध्यम आकाराचे, ते भाजायला ठेवायचे आहे। त्याचबरोबर एक लसूण पाकळी आणि हिरवी मिरची। तर लसूण पाकळी आणि हिरवी मिरची हे भाजून झाले आहे। आता आपण हे एका ताटात काढून घेऊया आणि अशाच प्रकारे टोमॅटो आलटून पलटून भाजून घेऊया। हे बघा, टोमॅटो सुद्धा भाजून झाले आहे। तर आता आपण हे एका ताटात काढून घेऊया आणि आता आपल्याला लसणाच्या पाकळ्या ह्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि टोमॅटोची साल सुद्धा काढून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे आणि तो सुद्धा जाडसर कापून घेत आहे आणि टोमॅटो सुद्धा आपण जाडसर कापून घेऊया आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि हे सगळं आपण आता चॉपरमध्ये बारीक करून घेऊया। तुम्हाला हवं वाटल्यास तुम्ही मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेऊ शकता। तर सुरुवातीला इथे मी कांदा बारीक करून घेतला, त्यानंतर टोमॅटो सुद्धा बारीक करून घेतला आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया, लाल तिखट घालूया पाव चमचा, हे फिक्कवाला लाल तिखट आहे। चाट मसाला घालूया अर्धा चमचा आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घेऊया। त्यानंतर हे सगळं एकजीव करून घेऊया। तर झाला आपला साल्सा तयार। त्यानंतर आपण उडदाचे पापड हे त्रिकोणी कट करून घेतले होते, ते आता एक एक करून तळून घेऊया। हे बघा, भरपूर सारे पापड मी तळून घेतले आहे। आता आपण मस्तपैकी सर्व करूया। तर मंडळी, दुपारच्या वेळी आपल्याला काहीतरी चटपटीत खाऊशी झाला असेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत। आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे चोचले पुरवत रहा। धन्यवाद।